प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय लहान मुलांच्या लसीकरणाचे महत्त्व आणि त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी. सहभाग आहे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर पार्थसारथी शुक्ला. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर, रामदास पेठ, अकोला यांचं. स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर, केंद्रीय सरकार अंतर्गत राष्ट्रीय नामांकन बोर्ड, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील NABH नामांकन मिळवणारे सर्वप्रथम हॉस्पिटल. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: स्त्रीबीज गोठविणे, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट, गर्भपिशवी काढणे आणि इतर स्त्रीरोग विषयक सर्जरी, वेदनारहित प्रसूती, PCOD क्लिनिक, मेनोपॉज क्लिनिक, IVF सेंटर, गर्भपिशवीच्या कर्करोगाचे निदान, गर्भपिशवीच्या कर्करोगावरील लस, सरकारमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन केंद्र. अधिक माहिती करता 8530857911 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका: 8530857911. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमात लहान मुलांचं लसीकरण आणि त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी याविषयी तुमच्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तरं देण्यासाठी बालरोगतज्ञ डॉक्टर पार्थसारथी शुक्ल आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो घेऊया आधी. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, घाटवळे बोलतो भांबेरीवरून. हा नमस्कार दादा. नमस्कार. आजचा विषय लसीकरणाचा आहे. लहान मुलांचं जे लसीकरण असतं आणि त्या संदर्भात येणाऱ्या ज्या अडचणी असतात, तर आज डॉक्टर पार्थसारथी शुक्ल आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. बर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, लहान मुलांना लसीकरणात ते आता कोणत्या कोणत्या लसी असतात लहान, त्याबद्दल माहिती सांगा. लहान मुलांना अनेक लसी उपलब्ध आहेत आणि भारतामध्ये असं पाहिलं जातं की आपल्याकडे एक युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा राबवला जातो, जो जागतिक स्वास्थ्य केंद्राच्या मार्फत येतो. त्याच्यामध्ये आपल्याला BCG लस आहे, पोलिओचे ड्रॉप अँड कावीळ ही पहिली लस, पहिल्या जन्मता 15 दिवसाच्या आत. आजकाल कावीळ बची लस जन्मताच कावीळ लस आणि पोलिओ देतात, तसंच BCG पण देतात. त्याच्या व्यतिरिक्त साधारण 6 आठवडे 10 आठवडे म्हणजे 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्याला सरकारकडनं पेंटाव्हॅलेंट, रोटा व्हायरस, पोलिओचे ड्रॉप आणि निमोनियाची लस असे सर्व मुलांना देण्यात येतात. हे साधारण 6, 10 आणि 14 आठवड्याला देण्यात येतात. त्यानंतर 9व्या महिन्यामध्ये गोवर आणि रुबेला या आजाराची लस ही देण्यात येते. काही काही ठिकाणी एक प्रकारचा मेंदू ज्याला जपानीज एन्सेफेलायटिस म्हणतात, जो आसाममध्ये, साऊथच्या आपल्या दक्षिणेकडल्या काही राज्यांमध्ये जसं कर्नाटका, केरळ, तामिळनाडू भागात आहे, वर आसाम, उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर किंवा झारखंडमध्ये आहे, तर तिथे जपानीज एन्सेफेलायटिस नावाचा एक लस आहे. तर तो आजार आहे, त्यामुळे ती लस तिथे 12 आणि 13व्या महिन्यात देतात. त्याचप्रमाणे आपण 10 वर्षाला आणि 16 वर्षाच्या मुलांना सुद्धा धनुर्वाताच्या लसी देतो, 10व्या वर्षी आणि 16व्या वर्षी. त्याच्यासोबत आपण आजकाल डिप्थेरिया म्हणजे घटसर्पाची सुद्धा लस देत असतो. साधारण नाही म्हटलं तरी जवळपास 22 ते 23 लसी सरकारमार्फत रेग्युलरली दिल्या जातात आणि त्या सर्वांनी घ्यायलाच पाहिजे, कारण ते एक सुरक्षा कवच आहे आपलं. हो. मी काय म्हणतो साहेब, जे मतिमंद मुलं जे असतात यांच्यासाठी काही लसी वगैरे आहेत का? मग इव्हन मतिमंद तुम्ही म्हणतात जे मुलं आहेत त्यांना सुद्धा या सर्व लसी चालतात.
हा नाही चालतात तर बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही वेगळी लस आहे का अशी? नाही, अशी वेगळी लस नाहीये. फक्त एवढंच आहे की आपण जर आई जेव्हा स्त्री जेव्हा प्रेग्नंट असते किंवा तिला दिवस राहतात त्यावेळेस जर एखाद्या स्त्रीला आपण फोलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या पहिल्या सुरुवातीलाच पहिल्या 3 महिन्यामध्ये, तर तिला मेंदूचा अपय असणारा लेकरू होणार नाही. आणि फोलिक ऍसिड ही अत्यंत स्वस्त गोळी आहे आणि सरकारच्या माध्यमातून ती पूर्णपणे मोफत प्रत्येक स्त्री जी प्रेग्नंट असते तिला मिळते. आणि ती गोळी जर खाल्ली तर मेंदूचे विकार होणारे जे मुलं होणार नाही आपल्या देशामध्ये, ते महत्वाचं आहे. पण जे मतिमंद मुलं जे आहेत जे जन्मता रडले नाही किंवा जन्मता त्यांना खूप त्रास झाला, आईच्या पोटात त्यांनी शी केली असते ती त्यांनी पिऊन घेतली असते आणि मग ते गुदमरलेला जीव राहतं, अशा बाळांना जनरली आपण काही पेनफुल लसी आहेत त्या टाळाव्या असं ते म्हणतात. कारण की कधी कधी त्याच्यामुळे जो ताप येतो त्याच्यामुळे त्यांना झटके येऊ शकतात. म्हणून त्या लसी न देता पेनलेस दिल्या तरी चालतात अशा मुलांना. नाही, मला असं म्हणायचं होतं की ज्या मुलं लहान मुली बोलत नाही त्यांच्यासाठी ते बोलताना काही अडथळा निर्माण होते, तर त्याच्यासाठी काही उपचार दुसरे आहेत मग? हा, नाही, त्याच्यासाठी स्पीच थेरपी लागते, फिजिओथेरपी लागते. साधारण त्याला चाइल्ड डेव्हलपमेंटल सेंटर असतात, तर तिथे त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याकडनं सर्व या गोष्टी करून घेतल्या तर मग त्यांच्या म्हणजे राहणीमान वागण्यामध्ये बोलण्यामध्ये खूप फरक येऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्या सहभागासाठी देखील धन्यवाद. हा, नमस्कार. नमस्कार सर. फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगू की तुम्ही एकूण सांगितलं 22-23 लसी असतात, पण तरी त्यातली सर्वात पहिली लस कुठली असते आणि तिचं काय महत्व आहे, ती केव्हा दिल्या जाते? लसीकरणाचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे जे लसीकरण आहे हे एक सुरक्षा कवच आहे. गंभीर आणि जीवघेण्या आजारापासून मुलांना वाचवण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्गापैकी एक आहे. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो घेऊया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, नमस्कार. शुक्ला सर. नमस्कार सर. मी वाशिम जिल्हा तालुका मंगळूरवरून बोलतोय, गोपाल हिवराडे. सर, प्रश्न असा म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचा डिसेंबर पिरियड किती वर्षापर्यंत असतो? लहान मुलांना जन्मतापासूनच लसी सुरू होतात आणि जन्मता पहिल्या 15 दिवसाच्या आत आपण BCG, पोलिओ आणि कावीळबाची लस देतो. पण आजकाल कावीळबा आणि पोलिओची लस जन्मल्याबरोबर लगेच दिल्या जाते. तसेच BCG सुद्धा सरकारने अनिवार्य केलं आहे की बाळ जेव्हा दवाखान्यात असतं तेव्हाच त्याला सुट्टीच्या अगोदर BCGची लस सुद्धा मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिन्याला पेंटाची लस असते, रोटाडायरियाची लस असते, पोलिओची आणि निमोनियाची लस असते. 9व्या महिन्यामध्ये गोवर आणि रुबेलाची लस असते. त्याचप्रमाणे 12व्या आणि 12 आणि 13व्या महिन्यामध्ये ट्रिपलचं बूस्टर मिळू शकतं किंवा दिलं जातं. तसंच जपानीज एन्सेफलायटिस म्हणून एक आजार आहे जो आपल्या भागात नसून तिकडे पूर्वेकडे आपल्याच देशात आहे, तिथे ती लस दिल्या जाते. तसंच काही मुलांना त्याच्या व्यतिरिक्त हे तर झाले प्रायमरी इम्युनायझेशन म्हणतात 9 महिन्यापर्यंत याला. पण त्याच्यानंतर ज्या लसी आहेत जसं 15व्या महिन्यामध्ये निमोनिया आणि MMR म्हणजे गोवर, गालफुगी आणि रुबेला या आजारांची लस. तसंच 16 ते 18 महिन्यामध्ये बूस्टर दिलं जातं पहिलं. त्याचप्रमाणे 4 ते 6 वर्षाचे असताना दुसरं बूस्टर दिलं जातं आणि नंतर मग 15 ते 16 वर्षाच्या दरम्यान पुन्हा तिसरं ट्रिपलचं बूस्टर तिथे धनुर्वादाचं बूस्टर 15 ते 16व्या वर्षी दिलं जातं. म्हणजे तसं पाहिलं तर जन्मतापासून तर 16 वर्षापर्यंत हे लसीकरण चालू राहतं. धन्यवाद सर. सर, आपण सांगितलं की सर्वात अगदी जन्म झाल्या बाळाला काही लसी दिल्या जातात. हो. तर काय महत्व काय आहे, का बरं त्या तेव्हाच दिल्या जातात? लसी ज्या असतात या गंभीर आणि जीवघेण्या आजारापासून मुलांना वाचवण्यासाठी या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. आपण फोन कॉल घेऊया. हो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी कस्तुरी बोलते. हा, बोला. माझा प्रश्न असा होता डॉक्टरांना की जर समजा आपल्याला कधी कधी माहित नसतं किंवा डॉक्टर काही सांगतात त्यामुळे आपण कधी कधी लहान बाळांना लसीकरण म्हणजे लसी देत नाही, तर त्याच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात का पुढे जाऊन? अच्छा, म्हणजे काही लोकांनी लसी दिल्याच नसतील. हा, म्हणजे असं माझ्या भावासोबतच झालंय. माझा भाऊ जेव्हा म्हणजे झाला होता तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की जर त्याला लसी दिलं तर त्याला बालदमा होऊ शकतो. अच्छा. तर त्याला लसी दिल्याच नाही, तर त्याच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात का?
बरं डॉक्टर, काय सांगू आपण यांना? नाही, हा जो प्रश्न आहे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. म्हणजे आपल्या देशात तरी आपल्याकडे लसीकरण हा अनिवार्य आहे आणि जे तुम्ही म्हणताय की लसीमुळे त्याला अस्थमा होईल, हा म्हणजे फारच क्वचितच असं पाहण्यात मिळतं, असं होत नाही. पण असे रोग आहेत जे की लसीकरणामुळे होतात. जशी गोवरची लस दिल्यामुळे कधी कधी काही काही मुलांना SSP नावाचा आजार होतो, तो म्हणजे सब ॲक्यूट स्क्लेरोसिंग पॅनएन्सेफेलायटिस. हे गोवरच्या लसीनंतर काही काही मुलांना होऊ शकतो हा आजार, पण तो त्याचं प्रमाण एवढं आहे 10 लाखातनं एखाद्याला होतं. आणि तो आजार झाला की तो मुलगा मग हातपाय त्याचे चालणं बंद होतात, फिरणं बंद होतं, त्याच्या मानसिकरित्या त्याच्या कफाचा त्रास व्हायला लागतो, निमोनिया होतो आणि मग तो दगावू शकतो. अशाला SSP म्हणतात. हे मिझल्समुळे होऊ शकतं, गोवराच्या लसीमुळे. या लसीकरणामुळे अमेरिकेत असं एक पूर्णपणे एक असं वारं आहे आणि असे लोक आहेत की जे म्हणतात की असे मोठे मोठे ग्रुप्स आहेत की जे म्हणतात आम्ही लसीकरण करत नाही. म्हणजे आत्ता म्हणजे तुम्ही पाहता कोविडच्या पहिले जवळपास 16% अमेरिकन लोक असे होते की जे लसीकरण बिलकुल करत नव्हते आणि सरकार त्यांना काय म्हणजे कंपल्सरी करत नव्हती. पण आता तेच प्रमाण 16वरनं 31% गेलं आहे पोस्ट कोविड. म्हणजे कोविड झाल्यापासून जवळपास 31% लोक हा अमेरिकेमध्ये लसी घेण्यास नकार देतात. त्यांचं म्हणणं आहे की बा या लसी ज्या तुम्ही लसी देतात त्या सेफ आहेत का, याला साईड इफेक्ट्स आहेत का, नंतर सरकारबद्दल आणि ज्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना विश्वासार्हता नाही आहे त्यांच्याबद्दल, त्यामुळे तिकडे ते लोक ते लस घेत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नैसर्गिकरित्या आमची प्रतिकारशक्ती वाढवू द्या, कशाला आम्हाला लस देता. आणि बरेचसे पर्सनल आणि मेडिकल फ्रीडम पण खूप लोकांना असतं, त्यामुळे ते देत नाही. आणि त्यामुळे बरेचसे लोक हे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज, ज्याला आपण लसीकरणामुळे होणारे आजार आपण प्रतिबंध करतो, ते लोक बरेचसे जण हे घेत नाही. आणि कदाचित त्याच्यात तुमच्या भावाला एखादा क्रॉनिक आजार असू शकतो, त्यामुळे कदाचित डॉक्टरांनी सांगितलं असेल की बा ही लस तुम्ही घेऊ नका. मग जर समजा ती लस दिली नाहीये तर मग त्याचा काही पुढे जाऊन परिणाम नाही होणार ना? म्हणजे आता तो किती वर्षाचा आहे? आता तो 15 वर्षाचा आहे. हा, म्हणजे आता अजूनही अशी आता नवीन पद्धतीप्रमाणे अनेक 15 वर्षामध्ये खूप बदल झालेले आहेत लसीकरणांमध्ये. आणि तुम्ही अजूनही एखाद्या तुमचे जे लोक रेग्युलर डॉक्टर ज्यांनी त्यावेळेस नाही म्हटलं त्यांना दाखवू शकता. आणि नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या तीच लस जी पूर्वी देऊ शकले नसतील ती आता देऊ शकतो विदाऊट साईड इफेक्ट. अशा अनेक नवीन लसी सध्या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि एकदा तुम्ही पुन्हा आपल्या पेडियाट्रिशियनला भेटून ती लस आता देऊ शकतो का किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये जर ती लस आली असेल तर ती तुम्ही जरूर घेऊ शकता. ठीक आहे, थँक्यू. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो मॅडम, मी देऊळगाव ब्राह्मण म्हणून बोलतोय. हा बोला. मला ते लसीकरणाबद्दल डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता. काय नाव आहे आपलं? मी प्रशांत बराटे, देऊळगाव ब्राह्मण वरून बोलतो. हा प्रशांत, डॉक्टर ऐकतायत. हा विचारा तुम्ही प्रश्न. बोला. डॉक्टर साहेबांना मला एक हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मला एक प्रश्न विचारावा डॉक्टर साहेब. आमच्या गावाकडे खूप कुत्री असतात, मोकाट कुत्री गावात. ते जर लहान मुलांना चावली तर त्यासाठी कोणती लस आहे आपल्याकडे? नाही, अँटी रॅबीज वॅक्सिन असते तर ती उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये आणि ती आपण केव्हाही घेऊ शकतो. आणि असं पाहिलं तर जसं एखाद्याला कुत्रा चावला आणि तो जर मोकाट कुत्रा असेल तर मग सर्वात पहिले आपण ती जी जखम असते कुत्र्याने चावलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जर तो मोकाट कुत्रा असेल ते इम्युनोग्लोबुलिन म्हणून एक प्रकार असतो, रॅबीज इम्युनोग्लोबुलिन. म्हणजे कुत्र्याची विषबाधा आपल्या शरीरात पसरायला नको म्हणून ज्या ठिकाणी कुत्रा चावून घेतलाय तिथे ती लस द्यायची पहिले, इम्युनोग्लोबुलिन. आणि त्याच्यानंतर एक इंजेक्शन असतं अँटी रॅबीज वॅक्सिन म्हणून, तर ते आपल्या दंडामध्ये घ्यायचं. साधारण जर तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांना 4 लसी घ्याव्या लागतात आणि जे थोडे मोठे माणसं असतात वयस्कर तर त्यांनी 5 लसी घ्यायला पाहिजे. ती केव्हा घ्यायच्या तर पहिल्या दिवशी 0, 3, 7, 14 आणि ऑप्शन 28 इज लेटर ऑन. म्हणजे अशा 5 लसी असतात, त्यातल्या 4 तर अनिवार्य आहे. आणि कंपनी ज्या कंपनीकडनं ते वॅक्सिन देतात ते म्हणतात 5 लसी तुम्ही प्रत्येक जो कोणी कुत्र्याचा चावा ज्यांना घेतलेला आहे त्या माणसाला त्या 5 लसी देणं अनिवार्य आहे. पहिले इम्युनोग्लोबुलिन आणि नंतर 5 लसी. आणि याच्यामुळे काय होतं, मग ती कुत्र्याची विषबाधा शरीरात पसरत नाही आणि रॅबीज हा आजार होत नाही. कारण रॅबीज या आजाराकरता वाचवण्यासाठी सर्व काही आहे, पण तो झाल्यावर आपण काहीच करू नाही शकत. म्हणून लसीकरणाचं अत्यंत महत्त्व रॅबीज या आजारामध्ये आहे.
बरं बरं बरं, धन्यवाद सर. ठीक आहे. प्रशांत भाऊ, चांगला प्रश्न विचारलात आपण. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅम. हॅलो, हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो हा, हॅलो, बोला. हा मॅडम मला डॉक्टर सरांशी बोलायचं होतं. हा बोला, ऐकतायत सर. हा सर, कॅन्सर या रोगावर लस उपलब्ध आहे का, हा माझा प्रश्न होता. हा. हो, कॅन्सर या रोगावर लस उपलब्ध आहे आणि ती लस साधारण कॅन्सर या रोगात स्त्रियांसाठी तर ती लस अत्यंत उपलब्ध आहे आणि मुलांसाठी पण आहे. त्याला HPV असं ह्युमन पॅपिलोमा व्हायरसची लस असं म्हटल्या जाते आणि ही मुलींना पहिल्यांदा द्यायला पाहिजे, कारण मुलींच्या योनीच्या कॅन्सरसाठी ही लस उपलब्ध आहे. ही साधारण 9 ते 14 वर्ष वयोगटामधल्या ज्या मुली असतात त्यांना या 2 लसी द्यायला पाहिजे आणि 14 वर्षांच्या पासून तर 45 वर्षापर्यंत ज्या कोणी मुली किंवा स्त्रिया असतात यांना या 3 लसी द्यायला पाहिजे. ज्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याच्यामुळे होणारा योनीचा कॅन्सर आपण वाचू शकतो आणि आजकाल ही लस मुलांमध्ये दिली जाते आणि मुलींनाही दिली जाते. त्याचप्रमाणे कावीळ ब म्हणजे हिपॅटायटिस B याच्यासाठी सुद्धा लस उपलब्ध आहे आणि हिपॅटायटिस B ची लस एक दिली तर आपण लिव्हर म्हणजे आपण यकृताचा कॅन्सर याच्यापासून संरक्षण आपल्या स्वतःला देऊ शकतो. त्याचप्रमाणे आजकाल BCG तुम्ही मध्ये पाहिलं असेल की ही BCG लस जी आहे हे ब्लॅडर कॅन्सर म्हणजे आपल्या लघवीची जी थैली असते त्याचा कॅन्सरला सुद्धा ते प्रिव्हेंट करू शकते असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते पुन्हा जे वयस्कर लोक आहेत ते आजकाल पुन्हा BCGची लस घ्यायला लागले, जी सुरुवातीला आपण फक्त जन्मतः घेत होतो. तसेच प्रोस्टेट कॅन्सर म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे प्रोस्टेट म्हणून एक ग्रंथी असते जी पुरुषांमध्ये असते. त्यांना जो कॅन्सर झालेला आहे ज्यांना प्रोस्टेटचा, त्यांच्याकरता सुद्धा ॲडव्हान्स कॅन्सर करता आता एक लस उपलब्ध झालेली आहे आणि अशा अनेक प्रकारच्या लसी आजकाल कॅन्सर करता उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे आपण कॅन्सर हा अगदी म्हणजे खराब लोक सर्व घाबरणारा आजार सुद्धा आपल्या स्वतःला आपण त्या आजारापासून सुरक्षितपणे वाचू शकतो. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मी अकोटवरून बोलत आहे, मानसी वाटे म्हणून. हा, मला बोला ताई. सरांसोबत बोलायचं होतं. माझा क्वेश्चन आहे की लसीकरणाचे इंजेक्शन का देतात? कुठलं इंजेक्शन? लसीकरणच का केलं जातं मुळात असं? हा. ओके. हे बघा, लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं सुरक्षा कवच आहे. लसीकरण बाळाची रोगप्रतिकार शक्ती जन्माच्या वेळी पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे बाळांना संसर्ग होण्याचा आणि गंभीर आजार होण्याची शक्यता फार जास्त असते. तसंच लसीकरण हे बाळाचे नैसर्गिक संरक्षण तयार करण्यास मदत करून त्यांचे संरक्षण करते. तसंच लसीकरण रोग प्रतिकारक शक्तीला जंतूंपासून कसे आपल्या स्वतःला वाचवावे हे शिकवण्यात मदत करते. आणि जगभरात असं पाहण्यात आलं आहे की गेल्या 50 वर्षामध्ये लसीकरणामुळे जागतिक बालमृत्यू दर 40% कमी झालेला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे मुलांच्या जगण्याचा सर्वात शक्तिशाली मार्गांपैकी एक, चालकांपैकी एक म्हणजे लसीकरण असे बनलेले आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर 1974 पासून लसीकरणाने 154 दशलक्ष जीव वाचवले आहेत. म्हणजे जवळपास 15.5 कोटी मुलांचा मृत्यू लसीकरणामुळे वाचलेला आहे आणि त्यापैकी 95% 5 वर्षाखालील मुले आहेत. इमॅजिन करा की या लसीकरणामुळे 15 कोटी जीव वाचलेले आहेत. आज फार मोठी उपलब्धी आहे लसीकरणामुळे ही. धन्यवाद. तुम्हाला विस्तृत आन्सर मला असं वाटतं मिळालेलं आहे. हो, थँक्यू सर. तुमच्या सहभागासाठी पण धन्यवाद. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. हो, मला डॉक्टर सरांची एक सवाल होता ताई. हा, विचारा. काय नाव आहे आपलं? माझा हर्षद गवळी. बरं, विचारा. ट्रिपलची लस कशाकरिता देतात? ट्रिपलची लस कशाकरिता देतात सर? कुठली लस? ट्रिपल पोलिओ. हो. हा. ट्रिपलची जी लस असते त्याच्यामध्ये ट्रिपल म्हणजे 3, इंग्रजीमध्ये ट्रिपल म्हणजे 3. त्यामध्ये 3 आजारांमिळून एक लस असते. त्याच्यामध्ये डिप्टेरिया म्हणजे घटसर्प,
पर्ट्युसिस म्हणजे डांग्या खोकला आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात, या 3 आजारांना मिळून ती लस 3 आजारांसाठी ही लस देण्यात येते. आणि आता आपण असं पाहतोय की समोर हे जे 3 आजार आहेत, जसं घटसर्प आहे, नंतर डांग्या खोकला किंवा काळी खासी म्हणतो आपण त्याला, आणि धनुर्वात, हे तिन्ही आजार या लसीकरणांमुळे आपण आपल्या स्वतःला आणि मुलांना संरक्षण देऊ शकतो. असं पाहण्यात आलं आहे की 2020 मध्ये जेव्हा कोविड आपल्या जगभर पसरला त्याच्यानंतर हे जे आजार होते जवळपास लुप्त झाले होते. म्हणजे तुम्हाला धनुर्वात दिसत नव्हता, तुम्हाला डांग्या खोकला जास्त दिसत नव्हता आणि त्याचप्रमाणे घटसर्पाचे पेशंट दिसत नव्हते. पण कोविड या दरम्यान असं लक्षात आलं की बऱ्यापैकी प्रमाणात कुठेतरी हे ज्या वॅक्सिन्स आहेत ते लोक घराबाहेर न पडल्यामुळे लसीकरण घेतल्या गेलं नाही, त्यामुळे हे आजार पुन्हा उसळू लागलेले आहेत. म्हणून हे तिन्ही आजारांच्या विरुद्ध लढा देणारी ट्रिपलची लस असते आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या लसीमुळे मुलांना जीव घेणे हे जे आजार आहेत, डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प, यांच्यापासून आपण मुलांना आणि मोठ्यांना वाचवू शकतो. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. आपण फोन केलात, धन्यवाद. सर, पोलिओचा विषय निघालेला आहेच, तर आपण हे सांगूया की पोलिओचा एक ड्रॉप दिला जातो आणि इंजेक्शन पण असतं, तर यापैकी कुठलंही एकच घेतलं तर चालतं का? आपण या विषयावर बोलूया, पण आधी फोन घेऊया. चालेल चालेल. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. हा हॅलो, हा डॉक्टर पार्थ शास्त्री सर. हो हो हो, बोला बोला. आपलं काय नाव आहे? हाँ सर, मैं इकबाल चौधरी बोल रहा हूँ बुल्ढाना से. हाँ सर, मुझे पूछना था कि जो हज को जाते हैं लोग, हाँ, तो उसमें उनको कौन से टीके लगते हैं सर, और वो अपने हॉस्पिटल में अवेलेबल है क्या, वहाँ देते हैं क्यों? नहीं, हज जो भी लोग हज को जाते हैं तो उनको कुछ कुछ टीके जरूर दिए जाते हैं, क्योंकि वो देश में जो लस उनको देना पड़ता वो लस तुमने दी से है या उसका सर्टिफिकेट रहे से है, तुम वो देश में नहीं जा सकते. जैसे लोग इसके हज के लिए जाते हैं तो जैसा हज के समय अपने सरकारी में सभी लसी उपलब्ध है. जैसे उसमें एक दिमागी बुखार की लस रहती, दूसरी इन्फ्लुएंजा या फ्लू जिसको बोलते हैं, स्वाइन फ्लू या फ्लू, उसकी टीका लेना पड़ता, निमोनिया का टीका लेना पड़ता और पोलियो का इंजेक्शन लेना पड़ता. ये 4 इंजेक्शन हर हज को जाने वाले आदमी को लेना कंपलसरी है. और रूटीनली सभी हॉस्पिटल में जहाँ पर लसीकरण होता है वहाँ पर ये सब उपलब्ध रहते हैं. हाँ हाँ सर. अच्छा, ओके, थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. सर, आपण बोलत होतो पल्स पोलिओचा ड्रॉप आणि इंजेक्शन, तर यापैकी एकच घेतलं तर चालतं का? तसं पाहिलं तर पोलिओ ड्रॉप आणि पोलिओ वॅक्सिन हे दोन्ही वॅक्सिन देणं कंपल्सरी याच्याकरता आहे की पोलिओ ड्रॉप्स ही लाईव्ह वॅक्सिन आहे. लाईव्ह वॅक्सिन म्हणजे ज्याच्यामध्ये कमी प्रमाणात त्याच आजाराचे अँटीबॉडीज असतात ते आपण एका माणसामध्ये घालतो, म्हणजे बाळाच्या याच्या शरीरात आपण ते सोडतो. आणि किल वॅक्सिन म्हणजे जी. हॅलो हॅलो, हा बोला. हा, मी सौ चांदूरकर बोलते नागपूरवरून. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा. हा, नाशिकात यावर्षी सुरू होणार आहे ना कुंभमेळा, तर त्यासाठी काही लसीकरण करायला पाहिजे का? चांगला प्रश्न आहे सर, काय सांगू आपण यांना? हो, म्हणजे भारतामध्ये कुंभ मेळावा बरेच रेग्युलरली होत असतो. काही ठिकाणी 12 वर्षानंतर, काही ठिकाणी 24 वर्षानंतर, असं अनेक कुंभमेळावे आहे. आणि हो, यावर्षी नाशिकमध्ये पण कुंभमेळावा होणार आहे. तर तिथे आपण काही लसी घेऊ शकतो, जसं टायफॉइडची लस आहे, पाण्यामुळे होणाऱ्या कावळीची लस आहे, फ्लूची लस आहे, त्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो, फ्लुएरिक टेट्रा वगैरे असे काही लस आहेत इन्फ्लुएन्झाची, ज्याच्यामध्ये 4 बॅक्टेरिया व्हायरसेसच्या अगेन्स्ट एक लस तयार असते, ती घ्यायला पाहिजे. नंतर हिपॅटायटिस बी म्हणजे कावीळ ब म्हणतो, ती लस आपण घ्यायला पाहिजे. निमोनियाची लस आणि जपानीज एन्सेफेलायटिस म्हणजे एक प्रकारचा खराब मेंदूज्वर आहे जो की मॉस्किटो बाईटमुळे होतो. तर अशा 6 रोगांची प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी आणि तो आजार आपल्याला व्हायला नको म्हणून कुंभमेळा नाशिकला जायचं असेल तर या 6 लसी जरूर तुम्ही घ्या. ओके, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद ताई आपल्या सहभागासाठी. धन्यवाद. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. आम्ही अकोल्यावरून बोलताय. बरं, एक प्रश्न विचारायचा होता. हा, काय नाव आहे आपलं? स्वप्ना रामटेके. बरं. स्वप्नाताई, काय प्रश्न विचारायचा आहे? काविळीच्या कोणत्या प्रकारच्या लसी आहेत? बरं सर, आपण काय सांगू?
कावीळची आपण जन्मतः प्रत्येक बाळाला लस देतो, त्याला हिपॅटायटिस बी असं म्हणतात. आणि आजकाल म्हणजे जन्म झाल्याबरोबर लगेच ती लस आपण आपल्या देशामध्ये कंपल्सरी सुरू केलेली आहे. ती कावीळ ब ची लस आहे. आणि कावीळ ब च्या ज्या लसी आहेत त्या आपण जन्मतः देतो. त्यानंतर मग अजून 2 लसी साधारण 6 आठवड्याला आणि 14 आठवड्याला एक लस देतो. अशा प्रकारे आपण 3 कावीळच्या लसी पहिले झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यात प्रत्येक बाळाला देतो. ही आहे कावीळ ब ची लस. आणि हीच कावीळ ब एखाद्याला झाला तर त्याच्यामध्ये कावीळ खूप प्रमाणात वाढतो. तो कावीळमुळे लिव्हर खराब होऊ शकतं, तो कावीळ मेंदूत जाऊ शकतो. आणि हा संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे कावीळ ब. तसंच दुसरा जो आहे तो कावीळ अ आहे, हिपॅटायटिस ए म्हणतात त्याला. हा हिपॅटायटिस ए जो आहे ही लस आपण साधारण म्हणजे 2 लसी आपण प्रत्येक मुलाला जर त्याला घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. पहिली लस जी आहे ती आपण साधारण 9 महिन्याला ते 9 ते 12 महिन्याला घेतो. आणि दुसरी लस जी कावीळ ब एची आहे ती आपण 18 ते 19 महिन्याला घेतो. हे हिपॅटायटिस ए ची लस आहे. हिपॅटायटिस ए म्हणजे पाण्यामुळे होणारा कावीळ. असे हे 2 प्रकारच्या कावीळच्या लस आज सध्या भारतामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्या आपण घेतल्या तर आपण ह्या दोन्ही आजारापासून आपल्या स्वतःचं संरक्षण करू शकता. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला फोन लागलाय. हा हॅलो मॅडम, मला ना एक प्रश्न होता माझा. हा विचारा, ऐकतायत सर. तुमचं काय नाव आहे? ज्योती इंगळे आहे, मी रिधोरावरून बोलते. बरं विचारा. मला विचारायचं होतं, रुबेला ही लस केव्हा देतात आणि ही मुलींकरिताच का आहे म्हणून? बरं सर, रुबेला लस जी आहे तर त्या संदर्भात त्यांना उत्तर हवं आहे. रुबेला ही जी लस आहे ती आपण सर्वप्रथम 9व्या महिन्यामध्ये प्रत्येक मुलाला आणि मुलीला देतो. आणि मुलींसाठी या लसीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण रुबेला ह्याचं जर इन्फेक्शन एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला झालं तर जेव्हा ती प्रजननाचा विषय येतो त्यावेळेस जर त्या मुलीला रुबेलाची लस मिळाली असेल तर रुबेलामुळे होणारे दुष्परिणाम त्या बाळावर दिसत नाही. कारण रुबेला हा जो आजार एखाद्या स्त्रीला झालेला असला तर त्याचे बाळ मतिमंद होते, त्याला हृदयाला छिद्र राहू शकते, तसेच त्याच्या डोळ्याला टीक पडलेली असते. आणि असं बाळ नको व्हायला म्हणून रुबेलाच्या लसीला अत्यंत महत्त्व आहे. आणि MR ची लस आपण मध्ये पाहिलं की अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आपण MR ची लस देत होतो. त्या MR च्या लसमध्ये रुबेलाची लस आहे आणि गोवराची लस आहे. तर अशा दोन्ही लसी त्या MR वॅक्सिनमध्ये उपलब्ध आहेत. आणि ते आपण अकोला जिल्ह्यातच तो मध्ये राबवलेला उपक्रम होता. तसंच ही MR ची लस ज्याच्यामध्ये गोवर आणि मम्स आणि गोवर आणि रुबेला असे दोन्ही आजारांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती असते, ती आपण प्रथम देतो 9व्या महिन्यात, नंतर देतो आपण ते 15व्या महिन्यामध्ये. आणि नंतर आपण आजकाल पुन्हा 5व्या वर्षी म्हणजे 4 ते 6व्या गटात पुन्हा ही लस दिल्या जाते. याच्यामुळे गोवर आणि रुबेला हे आजार त्या मुलांना होणार नाही. कारण या आजारांमुळे एस्पेशली स्त्री जातीतल्या ज्या म्हणजे प्रजननावस्थेतल्या मुलींना तो आजार व्हायला नको म्हणून. आणि ज्या स्त्रिया ज्यांना दिवस गरोदर आहेत त्या स्त्रियांना जर त्यांची रुबेला लस दिली नसेल लहानपणी तर तीच प्रेग्नन्सीच्या वेळेससुद्धा द्यायला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ती गेली तर तिचे प्रेग्नन्सीच्या अगोदरच 3 महिने अगोदर ही लस घेतली असेल तर तिचं मूल जे आहे ते मतिमंद होणार नाही, त्याला हृदयाला छिद्र राहणार नाही आणि त्याच्या डोळ्यात टीक येणार नाही. म्हणून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे रुबेला लसीचे. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. श्रोते हो, आज आपण लहान मुलांचं लसीकरण आणि त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी या बाबतीत डॉक्टर पार्थसारथी शुक्ल यांच्याकडनं जाणून घेतलं. सर्व प्रश्नांना, सर्व शंकांना सरांनी छान अशी उत्तरं दिलेली आहेत. आजचा कार्यक्रम मात्र आपण इथे थांबवणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर रामदास पेठ अकोला यांचं. स्माईल, शुक्लाज मॅटर्निटी, चिल्ड्रेन अँड IVF सेंटर केंद्रीय सरकार अंतर्गत राष्ट्रीय नामांकन बोर्ड अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील NABH नामांकन मिळवणारे सर्वप्रथम हॉस्पिटल. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: स्त्रीबीज गोठविणे,
नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट, गर्भपिशवी काढणे आणि इतर स्त्रीरोग विषयक सर्जरी, वेदनारहित प्रसूती, पीसीओडी क्लिनिक, मेनोपॉज क्लिनिक, IVF सेंटर, गर्भपिशवीच्या कर्करोगाचे निदान, गर्भपिशवीच्या कर्करोगावरील लस, सरकारमान्य गर्भपात आणि कुटुंब नियोजन केंद्र. अधिक माहिती करता 8530857911 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 8530857911. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता लहान मुलांच्या लसीकरणाचे महत्त्व आणि त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी. सहभाग होता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर पार्थसारथी शुक्ल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होते ज्योती हातेकर यांचे. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.